सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे एका दिवसात रविवारच्या दिवशी ट्रान्सफॉर्मर मला की सर्वांनी बर का पाहुणे रावसाहेब दानवेंना काहीच केलं नाही मशीन जर कधी घोटाळा केला तर मग 400 पार आकडा होऊ शकतो याचा नाही तर तसा महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहे आलेले सर्व पाहुणे मंडळी सांगतो मी 1 मिनिट आहे का तुम्ही बी सिनियर असेल मी बी काहीतरी करत असेल 1700 गाव आहे या जालना जिल्ह्यामध्ये शहर सोडून आलेली सर्व आणि सगळं 24 लाख मतदान अतिथी मंडळी याच्या टक्केवारीनुसार कधी मतदान झालं दोन्ही तर परिवारांच्या ह्या पद्धतीच्या हिशोबाने जर कधी सुस्वागतम असा माणूस जर कधी निवडून दिला आपला अमूल्य वेळ देऊन या विवाह प्रसंगी भविष्यामध्ये बारामतीच होणार आहे बरोबर सर्व आल्याबद्दल शरद पवारची बारामती ही झाल्याशी राहणार नाही आज दादाला आणि ते सुप्रिया सुळेल तर बळजबरी निवडूनच देणार जर कधी वेळ मशीनचा घोटाळा नसला ना तर मजाक नाही रावसाहेब दानवे पलटा येत आणत घ्या अरे वाटत तुमचे काय केलं खासदारांनी काय केलं मंडपामध्ये घेऊन या नवखर आणला पंचायत समितीमधून आणला का तुमच्या आधी आम्ही 25 वर्षापासून मतदान त्यालाच करत होतो 25 वर्षापासून आम्ही मतदान केलंच करत होतो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये होतं सरकार तोडलं देवेंद्र हा एकनाथ शिंदे ना गद्दारकी केली कशी केली मी खुर्चीला लावून बसू शकत नाही आता कशी खुर्ची चालू राहिली भारतीय जनता पार्टीची आरक्षणाच्या टायमाला खोटे आश्वासनं दिले आणि 10% निस्त केलं आणि पुन्हा ते केकऱ्या डोळ्याचं त्याला आमच्या हाणलं भावना समजायला पाहिजे त्या माणसाच्या लोकांना भावना समजायला पाहिजे लोकांना भाऊ मतदान करू नका चूक बोल होईल मला म्हणा घ्यायला लागेल हॅलो आज तुम्हाला सांगतो संभाजीनगर जिल्ह्याचा खासदार इम्तियाज जलीलच राहणार ते सोडत आता सोड भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल कुठल्याही पार्टी असेल फक्त आरक्षण आहे आपलं ते हुशार आहे कसं इम्तियाज जलील हुशार आहे अभ्यासू माणूस आहे हा हे भुमरे किती शिकेल ते याच्यामध्ये गेले झाले 2 गट आणि मतदान किती आहे एवढं आणि मग एवढ्या मतदानामधून डिवायडर करा त्याच्यामधून मोमेडियन समाज खुलताबाद कन्नड वैजपूर महाराज 1 मिनिट आहे का असा काही चिल्लर माणूस नाही फक्त ऐसे जाणार ते येऊ असं